ही जी आमची साईट आहे कन्स्ट्रक्शनची, तुम्ही दाखवू शकता इकडे. ही कन्स्ट्रक्शनची साईट कागल तालुक्यामध्ये ॲक्च्युली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयशिंगराव पार्क हा जो एरिया आहे, हा तलाव आहे पाझर तलाव, त्याच्या शेजारची ही साईट आहे. माझं नाव चंद्रशेखर शिंदे. ॲक्च्युली आम्ही पानाड्यांनी सांगितल्याप्रमाणे ते एक बोर घेतलेला होता, जो 350 फूट आपण बोर मारला. त्यांनी आपल्याला पाणी सांगितलं होतं 250 फूट वगैरे, पण बोरला काही म्हणावं असं पाणी लागलं नाही आणि काही दिवसाच्या वापरानंतर ते पाणी बंदच झालं. इनफॅक्ट म्हणजे आम्ही 2-3 दिवस वापरलं, 4 दिवस ॲक्च्युली, आणि पहिल्यांदा तास चालत होतं, नंतर 5 मिनिटांनी ते पाणी बंद झालं. नंतर मग परत आम्ही कन्स्ट्रक्शन साईट वरती येते, तर ती वरती येण्याच्या अगोदर आम्ही त्याच पानाड्यांना बोलवलं की परत एकदा चेक करा की काही साईट चुकलेली आहे का, किंवा रिबोरिंग करावं लागेल किंवा डेप्थ वाढवावी लागेल का. ते आले आणि त्यांनी सांगितलं की नाही, पाण्याचा जो झरा होता तो कदाचित 60 असेल, 8ला असेल आणि पाणी गेला असेल, आम्ही खालचं काही जास्त सांगू शकत नाही. रिबोरिंगच्या प्रश्नावर पण त्यांनी सांगितलं की इथं काही करू नका, इथं काही पाणी नाही आहे. आणि दुसरा अजूनच एक वेगळाच पॉईंट दाखवला त्यांनी, इथं मारा म्हणून. नंतर मी आमचे एक मित्र आहेत ॲक्च्युली, त्यांना विचारलं की कुणी मला चांगला एक्सपर्ट टेक्निकल माणूस यातला भेटेल का, कारण मला फायनल डिसिजन घ्यायचं आहे. कन्स्ट्रक्शनवर आल्यानंतर काय मी बोर परत करू शकत नाही. मग जंगम स्वामी सर, चांगला पनाडी, ॲक्च्युली मी एक्सपर्ट तज्ज्ञ माणूस त्यातला, जरा असं विचारलं. जंगम सरांचं मला नंबर आणि नाव ॲक्च्युली मला दिलं माझ्या मित्रांनी. त्यांना रिक्वेस्ट केली मी की आज तुम्ही थोडंसं साईटवरती या आणि आम्हाला गाईड करा कसं करता येईल, कारण हे वन्स फॉर अ लाईफ टाईम डिसिजन आहे. ॲक्च्युली सरांनी तो जो बोर मारलेला होता ज्याच्यामध्ये पाणी नव्हतं, त्याच्यामध्ये रिबोरिंगचं सोल्युशन आम्हाला सांगितलं आणि सर स्वतः थांबले. आणि ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की ज्या फुटावरती पहिला झरा, ज्या फुटावरती दुसरा झरा, एक्झॅक्टली सांगितल्याप्रमाणे तिथं पाणी लागलं. खरोखर सरप्रायझिंग म्हणायला हरकत नाही, कारण आपल्याला थोड्या अंतरावरचं काही दिसत नाही आहे, अगदी भिंतीच्या पलीकडचं म्हणता येईल. आणि अगदी 500-500 फुटावरपर्यंत लेवलपर्यंत त्यांनी अचूक पद्धतीनं सांगणं, ही खरोखर त्यांचं शास्त्र, टेक्निक म्हणा किंवा त्यांचं जे नॉलेज आहे त्याला रिस्पेक्ट करावं लागेल, हॅट्सऑफ म्हणावं लागेल. आणि खूप हॅपी आहे, कारण पाणी नसल्यामुळे कन्स्ट्रक्शन कसं पुढं करायचा फार मोठा प्रश्न होता. आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं पाणी लागलेलं आहे आणि सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी एक्झॅक्टली पाणी लागलं. खूप खूप आभार सर, तुम्ही आम्हाला सकाळपासून जे काही सपोर्ट म्हणा, मदत म्हणा, गायडन्स म्हणा, जे काही केलं, इट इज बियॉन्ड मनी. आणि खरोखर त्याला हे प्राइजलेस आहे. आणि हे खरोखरच एक काय म्हणता येईल, एक मोठी आर्ट आहे असं मी म्हणू शकतो. सायन्स आर्ट. या ठिकाणी कसं असतंय, हा जमिनीतल्या भौतिकशास्त्राचा जमिनीचा अभ्यास एक अति महत्वाचा आहे. कोणताही माणूस जन्म झाल्यानंतर शिकलेला नसतो, परंतु ज्यावेळेला वैचारिकदृष्ट्या आणि विज्ञाननिष्ठ जो असतो आणि अभ्यासवृत्ती असते, त्या माणसाला बरंच काही काही जमिनीतलं सापडतं. तसं त्याप्रमाणे आम्हाला जवळजवळ मी 52 वर्ष